आपलं लग्न म्हणजे आपलं आणि मित्राचं लग्न ऑफिशियली एंटर्ड महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. एलिफंट दिसला समजा जाईल. तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो, आपलं लग्न म्हणजे आपलं आणि मित्राचं लग्न वगैरे जे काय इकडे होतं ते सगळं झालेलं आहे. मी विचार केलेला व्लॉग करीन, बट काय वेळच नाही मिळाला. पण आता आज आपण परत निघालो आहोत रांचीहून पुण्याला, म्हणजे जर्नी फ्रॉम रांची टू पुणे. आज नागपूरपर्यंत नाही पोचू शकत, कारण औरंगाबाद निघायला पण सुरू झालेला आहे. तर आपण पाहूयात, म्हणजे रायपूर किंवा कुठेतरी मध्ये एक चांगला टाउनमध्ये हॉल्ट घेऊया परत पोहोचेपर्यंत. तर बघू. रांचीत काहीच एक्सप्लोर नाही करता आलं, कारण वेळच नव्हता का आपण लग्नासाठी आलेलो, त्यामुळे नेक्स्ट टाइम रांची. पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो. रायपूर आपल्याला दाखवत आहे 600 किलोमीटर. 600 किलोमीटर जर असा रोड असेल तर वी विल रीच रायपूर. तर बघू, ॲटलिस्ट रायपूर तरी एम करूयात आज. परत हा जंगल एरिया चालू झालेला आहे मित्रांनो. एलिफंट क्रॉसिंगचे बोर्ड लागलेले आहे तिकडे. एलिफंट दिसला समजा जाईल. जरा जेवायला आपण पिट स्टॉप घेऊयात. हायवे चांगला आहे, पण पुढे माहीत नाही की काय असेल खायला प्यायला. खूप उशीर झाला. हे बघ ना, झाडं एकदमच वेगळी आहेत सगळी, आणि अशा झाडांची जंगल आहेत स्पेस्ड आउट. This is something new. India and India's terrain, changing terrain. हे जेवण असलं क्वालिटी मिळालं ना आपल्याला इकडे, एकदम असं वाटतं निसर्गापासून खातो आपण. मस्त सुंदर फुलं आहेत. तर हे ते हॉटेल आहे. रांचीवरनं तुम्ही टुवर्ड्स नागपूर जात असाल तर अन्नप्रासन्न फॅमिली रेस्टॉरंट एक नंबर घेऊन होतो भाई. 350 रुपयात धिंगाणा दोघांचं. आता निघू पुढच्या रस्त्याला. मित्रांनो, आपण पोचलो आहोत संबलपूर पर्यंत. तर बऱ्याच सिमेंटच्या कंपन्या आहेत, त्यामुळे एव्हरीवेअर धुवा. अजून आत्ता वाजलेत 10:40. 297 किलोमीटर्स टू. तर मित्रांनो, आम्ही रायपूरला पोचलेलो आहोत. व्हेरी टायर्ड. 3 वाजलेत. आता आम्ही झोपू आणि उद्या सकाळी उठून परत टुवर्ड्स पुणे निघू. लग्नात पण मला काही ब्लॉग जास्त करता आला नाही. मी विचार केला होता की करेल मध्ये बट एवढी गडबड चालू होती आणि एवढी मजा मस्ती चालू होती, त्यामुळे काही नाही करू शकलो. येताना काही नाही वाटलं, जाताना थोडं हे होतं, कारण पोचायचं आपल्याला लवकर. एक अजून एक फंक्शन आहे या लग्नाचं पुण्यामध्ये. या ट्रॅव्हलनी आपण पूजा तर मिस केली, बट रिसेप्शनला पोचायचं आपल्याला परवा. बट हां, या साईडनी एक रिअलाईज झालं की रोड्स बेटर आहेत, कारण मोठ्या टाउन/सिटीज आहेत. रायपूर पण बरंच मोठं शहर दिसलं, जे काय येताना दिसलं ते. आता उद्या इथून 300 किलोमीटर नागपूर आहे आणि तिकडनं आपली समृद्धी महामार्ग. तर बघू, टोटल उद्याची जर्नी आहे 19 तास. पण झोप कंप्लीट करूनच निघू, कारण नाहीतर मग प्रॉब्लेम होतो नंतर. ओके, बाय, स्टे ट्यून. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण उठलेलो आहोत. गरजेप्रमाणे एकदम स्ट्रॉंग कॉफी बनवतोय. छान झोप झालेली आहे. तर आता आपण कॉफी पिऊयात आणि निघूयात.
पुण्याला. चला मग शेट निघूयात. लेट्स गो. लास्ट लेग ऑफ द ट्रॅव्हल पुणे टू रांची. रायपूर टू पुणे दाखवतोय 15 तास. एक 900-950 980 किलोमीटर्स. बघू किती वेळात होत आहे. वाजलेत 10. एक फक्त बोलायचं होतं, महेश शेट इज ऑल्सो व्हेरी गुड को पॅसेंजर. कारण अशा ट्रिप्समध्ये को पॅसेंजर इज व्हेरी इम्पॉर्टंट. अनेक आम्ही ट्रिप्सला जातो तर को पॅसेंजर असे पाहिजेत की नाही, काही ना काहीतरी हेल्प झाली पाहिजे इन टर्म्स ऑफ नॅव्हिगेटिंग, हॉटेल शोधणं, चांगले हायवे शोधणं. आज पण काल पण फोनवर मग अनघा आणि मी एक हायवे डिस्कवर केला बोलता तोच आपण ओडिसावाला ज्या रोडने आलो होतो. तर असं को ड्रायव्हर्स असे चांगले पाहिजेत. महेश शेट पण एकदम ॲक्टिव्ह को ड्रायव्हर आहेत, को पॅसेंजर. तर ॲक्टिव्ह कोणतरी असेल तर मग थिंग्स गेट इझी. तर वी आर लिव्हिंग रायपूर ना. हे बघा अख्खी गाडी आपली सामानाने भरली आहे. आपलं सामान, नवरदेवाचं सामान, लग्नाचं सामान. तर चला आता जाऊया पुण्याला. व्हेरी एक्सायटेड. आपण नवरदेवाची एंट्री ऑब्व्हियसली तिकडे मिस केलेली आहे पुण्यामध्ये घरामध्ये. पूजाही आपली आज मिस होत आहे. बट रिसेप्शनला वी विल मेक इट टू रिसेप्शन. रायपूर नागपूर हा जो आहे नॅशनल हायवे 53, म्हणजे नॅशनल हायवे 53 रायपूर नागपूर आहे. खूपच सिग्नल आहेत बाबा इकडे. आणि ॲज एक्सपेक्टेड दिवसाच इकडे रहदारी दिसते. त्यामुळे पाहू. 12 वाजत आलेत. हीट खूप आहे. 37 डिग्रीज आहेत ऑलरेडी. टायर्स आहे 55 क्रॉस केलेले आहेत, 50 क्रॉस केलेले आहेत. त्यामुळे ओनली 12 नाव हे वाढणार आहे. त्यामुळे मे बी टायर गरम झाल्यामुळे थांबायला लागणार आहे आपल्याला. पाहू. मोस्ट प्रॉब्ली ही आपली लास्ट टाकी फुल असेल. आतापर्यंत आपलं झालं आहे 2700 किलोमीटर झालेलं आहे आतापर्यंत. आपलं नागपूर 200 किलोमीटर आहे. आय थिंक ऑलमोस्ट आपण छत्तीसगड सोडतोय आणि महाराष्ट्र एंड करतो. महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. बघा महाराष्ट्र आणि छत्तीसगडची बॉर्डर आपण क्रॉस केलेली आहे. ऑफिशियली एंटर्ड महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. 120 किलोमीटर राहिलं नागपूर. रस्ता सराट आहे पण यार टेम्परेचरच खूप आहे. 39 डिग्री आता. 58 तरी 65 पर्यंत मला असं वाटतं की काय घाबरायची गरज नाही. 65 झाल्यानंतर मग आपल्याला एकदमच सतर्क आणि स्लो राहायला लागणार. तरी आता नागपूरमध्ये जेवायला थांबणार आहे. हे बघा हे असे पावड असतात. स्पॉट दाखवायला ऍक्च्युली फॉर्म काढलेला आहे. मस्त इथे पण तो येडा समोरून रॉंग आला. काही म्हणा नागपूर आणि नागपूरच्या अराउंडचं जे इन्फ्रा आहे ना भाई, खूपच क्रेझी यार. खूप खूप अति क्रेझी. काय मस्त हायवे, रिंग रोड वगैरे. नागपूर एकच नंबर डेव्हलप केलं आहे. व्हेरी गुड इन्फ्रा. ओके मित्रांनो, आता आपण म्हणजे नागपूर तसं बाहेरच पडतोय. बट म्हणजे हा नागपूरच्याच अवतीभोवती आहोत. तर आता आपण शोधत आहोत एक चांगलं जेवायला रेस्टॉरंट. मयूरला आपण विचारलेलं आहे. मयूरनी काही रेकमेंडेशन्स दिलेले आहेत. तर त्यातले आम्ही बघतोय की कुठले ट्राय करायचे आहे. पण आम्हाला ढाबा हवा आहे. तर एक 2 ऑप्शन्स आपल्याकडे आहेत. तर जे सगळ्यात जवळ आहे विदाउट गोइंग टू फार फ्रॉम द एंट्री पॉइंट ऑफ समृद्धी हायवे. तर चला. A few moments later. हे बघा मित्रांनो, सकाळ येऊन मी काय हे नाही घेतला व्हिडिओ वगैरे. आम्ही खूपच दमलो होतो, खूप थकलो होतो. म्हणजे मला हे दाखवायचं होतं की टोटल रनिंग किती झालं. तर 3751 3751 किलोमीटर झालं आपलं. आणि टोटल ट्रॅव्हलिंग टाइम वॉज 72 hours. ॲव्हरेज स्पीड 50.
हे बघा मित्रांनो, आपला डोरेमॉन. हाय डोरेमॉन. आम्ही निघालो आहोत रिसेप्शनला आपल्या मित्र शशांकच्याच. आणि मी हा लुक, मला जरा एक वेगळा लुक करायचा होता. रणबीर कपूर, फुगलेला रणबीर कपूर फ्रॉम ॲनिमल. तुम्ही गेला, आय होप चांगलं दिसतंय, मला तरी आवडलं. चला तर ही चला नाही, हा व्हिडिओ इथेच संपतोय. पुणे टू रांची सिरीज वॉज अ सक्सेस. अरे भाई, हो भाई, वॉज अ ग्रेट सक्सेस. जेव्हा एखादी गोष्ट मी प्लॅन करतो आणि ती होते, मला खूप भारी वाटतं. इट इज वन ऑफ दोज थिंग्स दॅट आय हॅड प्लॅन्ड अँड हॅव इम्प्लिमेंटेड 100% सक्सेसफुली, हेल्दीली अँड फनीली, विथ हॅड अ लॉट ऑफ फन. काल परवाचा दिवस जरा हेक्टिक गेला कारण कंटिन्युअस ट्रॅव्हल करत होतो, बट तरी द ड्राईव्ह वॉज नाईस. बघत रहा इंडिया ऑन व्हील्स. घे मग मॅच, सपोर्ट करा, लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाकी व्हिडिओज बघा, पुणे टू हिमाचल सिरीज पण बघा. आणि बघा, सगळं नुसतं बघा, काय नाही झालं. चला बाय बाय. घे मग मॅच. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.